राष्ट्र उवाच. धृतराष्ट्राने बोललेला एकच श्लोक भगवद्गीतेमध्ये आहे. त्यानंतर अर्जुन बोलतोय. अर्जुनाने बोललेले जवळपास मला वाटतं 84 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. आणि त्यानंतर संजय जो व्यासदेवांचा शिष्य आहे, जो सगळी माहिती सांगत आहे, संजयाने बोललेले 41 श्लोक आहेत. आणि उरलेले श्लोक जे आहेत गीतेमधले ते भगवान श्रीकृष्ण बोललेले आहेत. आणि त्याची संख्या आहे 574. टोटल किती झाले पहा बरं. पहिला एक श्लोक, त्यानंतर 84, त्यानंतर 41 आणि 574. टोटल किती होते? 700. भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत? 700 श्लोक आहेत. आणि अध्याय किती आहेत? 18 अध्याय आहेत. त्यातला पहिला अध्याय आपण पाहतोय. आणि या अध्यायामध्ये आता पहिल्यांदाच अर्जुन बोलत आहे. अर्जुन उवाच. उवा म्हणजे डोक्यातल्या उवा नाही, उवाच म्हणजे बोलले, म्हणाले. अर्जुन आता बोलू लागला. आलं का लक्षात तुमच्या? तर अशा प्रकारे अर्जुनाचा पहिला आता काय आहे आदेश? सेनयोर्भयोर्मध्ये. आता याही श्लोकामध्ये आणि पुढच्या श्लोकामध्ये आलेला आहे. माझा रथ हे अच्युत, माझा रथ तू काय कर, त्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये जाऊन उभा कर, असं भगवंतांना अर्जुन आदेशच देता. एक प्रकारे अर्जुन कोण आहे? भगवान श्रीकृष्णांचा मित्र आहे, चांगला सखा आहे. तसे नाते पण आहेत. भगवंताच्या आत्याचा मुलगा कुंतीचा, परंतु मित्रासारखं नातं आहे भगवंताचं अर्जुनाबरोबर. आणि आता मित्राच्या नात्यानेच बोलत आहे. अजून गीता सांगायला सुरुवात नाही केलेली. आपण गीता वाचतोय पण अजून गीता नाही सांगितली भगवंताने. मग अर्जुन म्हणतो भगवंतांना, भगवंता माझा रथ तिकडं न्याहाणा तुम्ही. आणि बोलता बोलता भगवंताला श्रीकृष्ण नाही म्हणले, ते म्हणले अच्युत. अच्युत हे भगवंताचं नाव आहे, हे विठ्ठलाचं नाव आहे. अच्युत म्हणजे जो कधी च्युत होत नाही, ज्याचं कधी पतन होत नाही, म्हणजे नेहमीच ते भगवंत राहतात. पण इथं शब्दशः अर्थ नाही आहे. इथं असा अर्थ आहे अच्युत म्हणजे जो आपल्या भक्तावर प्रेम करायला कधीच विसरत नाही, त्याचं नाव अच्युत आहे. असे अच्युत भगवंत आहेत. त्यांना अर्जुन एक प्रकारे आदेशच देतोय मित्रत्वाच्या नात्याने की हे कृष्ण, तुम्ही माझा जो रथ आहे हा रथ घेऊन त्या युद्धस्थळावरती दोन्ही सैन्याच्या मध्ये हा रथ घेऊन चला माझा. आणि का रथ घेऊन जायचं आहे तर त्याचं कारण सुद्धा सांगितलेलं आहे. हे जे भयानक असं युद्ध करण्यासाठी हे जे लोक जमलेले आहेत ना, सगळे लोकांना मला पाहायचं आहे. कोण कोण लोक आले तो असं ऐकलंय किंवा असं झालंय की मला माझ्याच घरचे लोक आलेले आहेत. माझे वडीलधारी मंडळी आहेत, माझे गुरु आहेत. आणि मग तेच आले वाटतं इकडं. म्हणून ते म्हणले मला घेऊन जाता का जरा तिकडे, मला बघायचं आहे की कोण कोण आले माझ्या संग भांडायला. अर्जुन म्हणतोय युद्ध करायला कोण कोण आले माझ्याबरोबर. अर्जुनाच्या अनेक याच्यामध्ये शंका. आपल्या घरात भांडण लागतं ना, भांडण लागल्यानंतर घराच्या बाहेर येऊन ते काय करत असतात, शिव्या देत असतात. म्हणजे इथं होतं की नाही मला माहीत नाही, पण मी पाहिलेलं आहे भांडणं. ये बाहेर तुला दाखवतो म्हणतात, बाहेर ये म्हणतात. मग असं म्हणल्यानंतर ते काय करतात, घरातला माणूस जो आहे तो घरातला माणूस काय करतो, कोण आहे, कोण कोण आले बघू, कोण कोण आहे, कोण कोण घेऊन आला आहे तो बघू. थोडंसं हात बाहेर मागं सारून तो येतो. बरोबर आहे का? म्हणजे तो काय विचारतो, किती जण आहेत, कोण कोण आहेत, हा प्रश्न त्या घरातल्या माणसाच्या डोक्यामध्ये येतो. तसाच प्रश्न इथं आलेला आहे अर्जुनाच्या डोक्यामध्ये. कोण कोण आलं युद्ध करायला माझ्या पुढच्या पक्षामध्ये, विरोधी पक्षामध्ये कोण कोण आहे, अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आला आहे. आणि त्या उद्देशाने अर्जुन विचारतोय. आणि दुसरं एक आहे अर्जुनाच्या मनामध्ये, एक संताचं हृदय कसं असतं, मऊ असतं. संत हृदय नवनीत समाना, लोण्यासारखं हृदय असतं संताचं. आणि मग त्यांच्या मनामध्ये असं येतं की बाबा माझ्या घरातलेच लोक आहेत, मान्य आहे, माझे चुलत भाऊ आहे, माझे गुरु असतील, पण त्यातलं पण नेमकं कोण कोण आलं युद्धासाठी
हा ठीक आहे, कौरवांशी माझं युद्ध आहे, पण त्या विरोधी पक्षामध्ये भीष्म पितामह पण आलेत का युद्ध खेळायला माझ्याबरोबर? माझ्याबरोबर माझे गुरु पण आले असतील का? नेमकं कोण कोण आहे? किंवा आपण सुद्धा भांडण लागले घरामध्ये काय विचार करतो? त्यांच्या बाजूनं कोण कोण बोलतंय, आपल्या बाजूनं कोण बोलतंय? भांडण लागल्यानंतर हाही विचार आपल्या डोक्यात असतोच की. जेव्हा घरामध्ये भांडण लागतं शेजारी, आपण काय विचार करतो? हाच तर विचार करतो. नेमकी गावातली लोक त्यांच्या बाजूनं बोलत आहेत का, मला सपोर्ट करतायत? हे सुद्धा अर्जुनाला पाहायचं आहे थोडंसं, की बाबा हे नेमके भीष्म पितामह त्यांच्या पक्षात गेलेत, खरंच गेलेत का? खरंच आता ते आमच्या विरोधात लढणार आहेत का? कारण शेवटच्या क्षणापर्यंत काय गॅरंटी, कधी कुणीही पक्षांतर करू शकते. उद्या मतदान आहे म्हणलं तर आज सुद्धा पक्ष बदलू शकतात लोक. कुणी माघार घेऊ शकतो अर्ज. काय दिले 5-10 लाख रुपये की माघार घेतात अर्ज. ते घेण्यासाठीच उभा राहिले असतात ते. आदल्या रात्री सुद्धा काही गेम होऊ शकते. कधी काय होईल सांगता येत नाही. कधी कधी पहाटेच शपथविधी होऊ शकतो. काही होऊ शकतं इथे. त्यामुळे अर्जुन पण संभ्रमित अवस्थेमध्ये आहे की बाबा आता युद्ध तर झाले म्हणले, पण या युद्धामध्ये नेमकं कोण कोण आले बघूया आपण. आणि म्हणून म्हणते सेनयोर भयोर मध्ये, बरोबर त्या सेनेच्या 2 सेनेच्या मध्ये माझा रथ घेऊन चल भगवंता. हे अच्युता भगवंतांना एक प्रकारे आदेश दिला अर्जुनाने. रथम मे स्थापया, म्हणजे स्थापन करा, माझा रथ घेऊन चला. आणि योद्धू कामान अवस्थितान, युद्ध करण्याच्या इच्छेने आलेल्या सर्वांना मला पाहायचं आहे. कोण कोण आले माझ्या संग भांडायला मला बघायचं आहे. असं खुन्नूसच्या भावनेनं नाही आपल्यासारख्या. अर्जुन काय विचार करतोय, खरं कोण कोण आलेलं आहे, खरंच आमच्या भावाभावाची भांडणं पण ह्यात कोण कोण पडलं आहे, आणि खरंच युद्ध करायची इच्छा नाही आहे अर्जुनाची. आता पुढे बोलणार आहे अर्जुन. भांडणं चांगली असतात का हो? भांडणातनं काही चांगलं निर्माण होते का हो? उगाच भांडणं केल्याने बरं का. ज्याचं सत्य आहे त्याचं कल्याण होणारच आहे. पण जो उगाच भांडण करतोय, खोटं खोटं भांडण करतोय, विनाकारण दुसऱ्याला त्रास देतोय, त्याचं कधीच कल्याण होणार नाही. कारण हा सृष्टीचा नियम आहे, हा या जगाचा नियम आहे. त्याचं कधीच कल्याण होणार नाही. आणि मग आता इथं सुद्धा अर्जुनाला वाटतंय कशाला उगाच आपण काय भीक मागून खाऊ म्हणलं. पुढे येणारच आहे ते. पण कशाला युद्ध करायचं? युद्ध केलं की माणसं मरणार, पैसे जाणार, कशाला हे सगळं करायचं? असा एक विचार संत हृदयाचे असलेले आमच्या अर्जुन महाराजांच्या मनामध्ये आलेला आहे. आणि चांगल्या लोकांना युद्ध नकोच असते हो. चांगल्या लोकांना वाटतं का कधी असं युद्ध व्हावं असं? म्हणजे असेच असतात अमेरिकेवाले, युक्रेनवाले, रशियावाले, त्यांची खोपडीच उलटी बसलेली आहे. त्यामुळे मग त्यांना सारखं असं युद्ध करावं, विनाश करावा असंच वाटतं त्यांना सारखं. हे राक्षसी वृत्तीची लक्षणं आहेत. पण तसं संतांना वाटत असतं की हे होऊ नये म्हणून. आणि म्हणून आता अर्जुन सुद्धा बोलतोय की खरं तर युद्ध करायचं नाही मला, पण आता आलेत लोक तर क्षत्रिय आहे, माघार पण घेता येत नाही ना. एखाद्याला जर आव्हान केलं, एखाद्या राजाला, क्षत्रिय राजाला, तर माघार घेणं सुद्धा पाप आहे. त्याने जर आव्हान दिलं तर तुम्हाला जावंच लागेल. आणि पूर्वी असा नियम होता, जर एखाद्या क्षत्रियाला एखाद्या मुलीने मागणी घातली तर लग्न करावंच लागेल तिच्याशी. तिला तसं युद्धसुद्धा खेळावंच लागेल तुम्हाला जर कोणी आव्हान केलं तर. हा नियम होता क्षत्रियांचा. आता अर्जुन आणि ते तिकडे गेलेले आहेत आणि त्यांचं आता ते युद्ध सुरू होणार आहे. त्याच्यापूर्वीचा हा प्रसंग आहे. आणि अर्जुन विचारतोय की आता मला काय करायचं आहे? त्या लोकांना पाहायचं आहे. आणि या ठिकाणी भगवंत जे आहेत त्याचा रथ घेऊन जाणार आहेत. आता खरं तर तुम्हाला सगळा प्रसंग मी सांगितलेला आहे. पांडवांची इच्छा नव्हती युद्ध करायची. हा दुर्योधनच भगवंत गेले आणि भगवंत म्हणले, शांतिदूत म्हणून गेले. म्हणले कशाला भांडणं करताय? म्हटले आपण एकाच घरातली माणसं. म्हटले कशाला भांडण करताय? तुम्ही काय करा, ते पांडव किती आहेत? 5 गावं द्या त्यांना. 5 गावाची वतनदारी म्हणजे काय लई मोठी गोष्ट आहे का हो? एवढं मोठं राज्य आहे, पूर्ण भारतावर राज्य आहे. 5 गावाचं काय घेऊन बसले? तो म्हणला सुईच्या टोकावर बसेल एवढी पण जागा मी त्याला देणार नाही म्हणे. 5 गावं मागायला लागला. जा घरी म्हणले. असं म्हणल्यानंतर मग युद्ध पेटलेलं आहे. म्हणजे चांगली माणसं नेहमी चांगलाच प्रस्ताव ठेवतात नेहमी. पण हे चुकीची माणसं ना, आपल्याही घरात किंवा समाजामध्ये अशी आर्धांड माणसं आहेत का तुमच्याकडं?
नेहमी आडव्यात शिरणारी माणसं आहेत का? असं सगळीकडे असतात. इथं आहेत म्हणल्यानंतर इथं का नाहीत आपल्याकडे? नेहमी घरात एखादं असतेच असं, नेहमी आडव्यातच शिरते, त्याला सरळ भाषा कळत नाही. समाजामध्ये पण एखादा असते, भावकीमध्ये असते समाज, नेहमी आडव्यातच शिरणार तो, सरळ त्याला समजत नाही भाषा. तसे हे दुर्योधनाच्या बुद्धीचे लोक आहेत सगळे, राक्षसी वृत्तीचे. नेहमी अरे 5 गावं द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुला, पण नाही आडव्यात शिरायचं आहे आम्हाला. राजा तूच बन, आम्हाला पुढं खायापुरतं दे, नाही म्हटलं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तर अशा लोकांचा पराजय नक्की आहे. एक भाऊ चांगला इंजिनियर आहे, शिकलेला आहे, एक दारू पितोय गावामध्ये बसून. मग वाटण्या झाल्यानंतर मग ते भाऊ म्हणतोय की नाही निम्मी वाटणी मला चालणार नाही, मला 2 एकर एक्स्ट्रा पाहिजे तुझ्यापेक्षा, कारण मी पिणार कशाची. मग समजलं का तुम्हाला? तो आडूनच बसलेला आहे, वाटण्या करायलाच तयार नाही. वैतागून या भावाने त्याला 2 एकर देऊन टाकले. पण झालं काय, 2च वर्षात त्यानं सगळ्याचा लिलाव लावला, विकून तो दारूच पिला. राहिलं काय शिल्लक खाली? तसंच झालं इथे. आता यांचं सगळंच आता बंद पडणार आहे थोड्या दिवसांनी. 18 दिवस आहेत, पण आपले भरपूर होणार, आपले 5-6 वर्ष जाणार याला. मग ते म्हणले अरे श्रीकृष्णांना तसं केलं त्यांनी. आणि अतिशय चलाकीने एक धूर्त राजकारणी व्यक्ती कसा असतो ते दुर्योधनाकडनं शिकावं. पण राजकारणामध्ये सुद्धा धूर्तपणा जास्त चालत नाही. लोक म्हणतात की खोटं बोलावंच लागतं राजकारणामध्ये, धूर्तपणा करावाच लागतो, पण देअर इज अ लिमिट. त्याचंसुद्धा लिमिट आहे, अति करून जमत नाही. आणि मग या ठिकाणी आता दुर्योधनाने ती सगळी लिमिट क्रॉस केलेली आहेत. राजकारण करा, पण एवढ्या खालच्या लेवलला जाऊन करू नका. 5 गाव मागता देऊन टाका ना, राजा तुम्हीच आहे. म्हणजे द्वेषबुद्धी, सूड उगवण्याची बुद्धी, ही जी समाजामध्ये आपल्यामध्ये जे आहे हे नेहमी विनाशाचं कारण ठरते. म्हणून कधीही द्वेषबुद्धीने आपण कुणाशी वागायला नाही पाहिजे, कारण त्याचा विनाश ठरलेला आहे. आणि मग या ठिकाणी हे जे भगवंत आहेत, अर्जुन अजून एक वाक्य बोलतो. काय बोलतो? धृतराष्ट्रांच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. प्रत्येक भगवद्गीतेच्या शब्दामध्ये एक वेगळा अर्थ दडलेला आहे मंडळीनो. आता इथं काय म्हणला अर्जुन? अर्जुन म्हणला धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला, म्हणजे कोणाला? दुर्योधनाला. युद्ध करायला आलाय ना, त्याला मला पाहायचं आहे म्हणे. काय त्याचं आम्ही घोडं मारलंय, थोडक्यात काय आमच्याशी युद्ध करून तो काय मिळवणार आहे? त्याला कुठनं दुर्बुद्धी सुचली? मग डायरेक्ट दुर्योधनाचं नाव घेऊ शकत होता ना आपल्या भावाचं, तसं नाही म्हणलं, कारण त्याचा संबंध बापाशी आहे. बापच त्या लायकीचा आहे. धृतराष्ट्र जो आहे, धृतराष्ट्रामुळे तर घडलंय सगळं. त्याला माहिती आहे की आपली पोरं त्या लायकीची नाही आहेत, तरी सुद्धा हा धृतराष्ट्र मूग गिळून बसलेला आहे, गप्प बसलेला आहे. आपला मुलगा चुकीचा आहे त्याला माहिती आहे, तरी सुद्धा धृतराष्ट्र काहीच बोलायला तयार नाही मंडळीनो. आणि तो काय करत आहे? ठीक आहे, आपला मुलगा राजा झालेला कोणाला चांगलंच वाटतं की, बरोबर आहे की रे? भले काय कॉप्या करून का पास होईना, पण आपला मुलगा आहे ना शेवटी. पण दुसऱ्याचा रात्रंदिवस डोळे फाडून कष्ट करून जरी पास झाला, त्याचा आनंद त्याला होत नाही ना. घरामध्ये 2 सख्खे भाऊ आहेत समजा, आणि एका भावाचा मुलगा कलेक्टर झाला आणि एका भावाचा मुलगा साधा एखादा काहीतरी कामगार झाला. ज्याचा मुलगा कलेक्टर झालाय 100% त्या वडिलाला म्हणजे आनंद आहेच, माझा मुलगा कलेक्टर झाला म्हणून. पण दुसरा जो भाऊ आहे त्याचा मुलगा नाही ना कलेक्टर झाला, माझ्या भावाचा मुलगा कलेक्टर झाला याचा आनंद त्याला होणारच नाही, 100% लिहून घ्या. माझा मुलगा का कलेक्टर झाला ना याचं दुःख जास्त आहे त्याला. याच्यापेक्षा दुसरं उदाहरण देतो. शेत आहे, शेतामध्ये बांधायमध्ये दोघांनी एकाच वेळेला पेरणी केलेली आहे. वापसा आलेला आहे, आता गहू पेरलेला आहे.
आणि आता गहू पेरला, गहू काढायला आला. गहू काढायला आल्यानंतर एका भावाच्या शेतामध्ये 10 पोती झाली आणि एका भावाच्या शेतामध्ये 8च पोती झाली. 2 पोते कमी झाले. मग जो 10 पोती झाले तो खुशच आहे, पण ज्याच्या शेतामध्ये 8 पोती झाली तो दुःखी आहे. का? 2 पोती मला कमी कसे काय झाले? आम्ही दोघांनी एकदाच पेरलं, एकाच कंपनीचं बियाणं लावलं, एकाच विहिरीचं पाणी दिलं, कष्ट दोघांनी सारखंच केले, 2 पोते गेले कुठं? तसं उत्पन्न 8 पोते सुद्धा जास्त झाले त्याला दरवर्षीपेक्षा. मागच्या वर्षी 6च पोते झाले त्या रानामध्ये, यावर्षी किती झाले? मग त्यात आनंद मानायला पाहिजे होता त्याने की मला 6च्या ऐवजी ह्यावेळेस 8 झाले. हा विषयच तो विसरून गेलाय. त्याच्या डोक्यामध्ये एकच विषय, मला माझ्या भावापेक्षा 2 पोते कमी झाले. आणि ही सगळी कथा तुमची आमची आहे मंडळींनो. आम्ही काय करतोय घरी? हेच तर करतोय ना, ईर्ष्या. आणि हा धृतराष्ट्र सुद्धा ईर्ष्याच करतो या ठिकाणी. माझा मुलगा राजा होणार. अरे त्याची लायकी नाही राजा व्हायची. नाही, माझा मुलगा राजा पाहिजे. म्हणून त्याच्या वडिलाचं नाव, आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, एखादं काय कोणी काय चूक केली, एखाद्या नवीन लग्न झालेल्या, जुनी जरी झाली ती स्त्री तरी सुद्धा सासू काय करते, काय चुकलंही कोणाचा उद्धार करते? तुझ्या आईनं असं शिकवलंय का? पहिला उद्धार आईचा आहे. तुझ्या बापानं असं शिकवलंय का तुला? म्हणजे जास्त काय केलं की आपण तेच बोलतो ना. ते थोडक्यात त्याच दृष्टिकोनातून म्हणलेलं आहे इथं. धृतराष्ट्र पुत्राचंच नाव घेतलंय, धार्तराष्ट्र त्याचा पुत्र, त्या धृतराष्ट्राचा. तर अशा प्रकारे माताजी त्याला घेऊन तिथं पाठीमागं बसा असं. तिथं धृतराष्ट्र, आपण काय म्हणतो, काय झालं की आपण काय म्हणतो, सरळ नाव घेत नाही ना आपण काय म्हणतोय. आता आम्ही लहान असताना तर काय, आमच्या शाळेमधली घटना सांगतो तुम्हाला. पोरांना सवय, आता आजकाल आहे की नाही माहीत नाही, पण पोरांना सवय काय, ते मुलाला त्याच्या नावाने हाक मारायचीच नाही, आडनावाने पण हाक मारायची नाही, डायरेक्ट बापाचंच नाव घ्यायचं. त्याच्या बापाचं नाव घ्यायचं किंवा त्या बापाचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायावरनं त्याला हाक मारायची. म्हणजे आमच्या वेळेला तर असं होतं. अजून पण आहे का? पोरं तसंच बोलणार त्याला. मग तसंच का ते इथं तसंच म्हणलेलं आहे. त्या धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन कुठे आहे म्हणे, बापाचं नाव घेऊन सांगितलं त्याने. आणि त्याला मला पाहायचं आहे, माझ्याशी भांडण करायला आला काय, त्याला मला बघायचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे की मला जाणून घ्यायचं आहे. आणि ही गोष्ट सत्यसुद्धा आहे, कारण अर्जुनाच्या मनामध्ये एक चांगला विचार आहे बघा मंडळीनो. कसा भांडण लागल्यावर कसा विचार करावा. अर्जुनाला 100% माहीत आहे की आपण जिंकणार आहे, कारण आपल्या पक्षामध्ये कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आपल्या पक्षामध्ये, म्हणजे आपला विजय नक्की आहे हे अर्जुनाला माहिती आहे. मग 100% युद्ध जर झालं तर या लोकांचं नुकसान होणार आहे, ते मारले जाणार आहेत हे अर्जुनाला माहिती आहे. मग शत्रू जरी असला त्याचं सुद्धा चांगलं चिंतन करावं माणसाने. हे शक्य आहे का? आपल्या साधारण लोकांना शक्य आहे का? एखाद्याने आपला शत्रू जर असेल, आपल्याला शिव्या दिल्या असेल, आपण त्याचं तोंड तर बघू गाव. आपल्या गावाकडे तर म्हणतात की त्याचं मी तोंड बघत नाही, त्याच्या मातीला सुद्धा जाणार नाही म्हणते. एवढं आपण मनात घर करून ठेवलं आहे. पण संतांचं हृदय असं नाही आहे. आणि अर्जुन एक संत आहे, त्यांचं हृदय फार मोठं आहे. हे शत्रू आहेत, पण त्या शत्रूचं सुद्धा कल्याण व्हावं असं अर्जुनाला वाटतंय. हो, तो म्हणतो की अरे माझेच भाऊ आहेत, शेवटी असू द्या, थोडी बुद्धी आहे, दुर्बुद्धी त्यांच्या डोक्यात जरा आहे प्रॉब्लेम, पण असू द्या, माझेच भाऊ आहेत. कारण विनाकारण त्यांना त्रास होईल, हो, मारले जातील युद्धामध्ये, तेच मारले जातील. मग ते जर मेले तर त्याच्या आंधळ्या बापाने कुणाकडे बघायचं? बाप आंधळा आहे, आई पण डोळ्याला पट्टी लावून घेतली आईने, पण काय करायचं असं त्यांना वाटतं बिचाऱ्याला. म्हणून संतांसारखा विचार ठेवा, विजय नक्की आहे. द्वेषबुद्धी नको आहे आपल्याला, की ह्याने आरे म्हणलं तर मी का रे म्हणतो आणि मग असं करतो तसं करतो. हा विचार भगवद्गीता नाही शिकवत आहे. हा धर्मासाठी लढलं पाहिजे, पण कधी ते पुढे येणार आहे सगळं. आता कधी भांडण करायचं, कधी लढाई करायची, सगळं पुढं येणार आहे. आणि मग आता
आजच्या श्लोकाला सुरुवात होते. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेण भारत सेनयोर्भयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. एव मुक्तो ऋषिकेशो, श्रीकृष्णांना इथं आता एक शब्द वापरलेला आहे. काय? या श्रीकृष्णांचं एक नाव आहे ऋषिकेश. ऋषी म्हणजे स्वामी, केश म्हणजे इंद्रिय. जो आपल्या इंद्रियांचं नियंत्रण करतो त्यांना ऋषिकेश असं म्हणतात. आपल्या इंद्रियांवर खरं भगवंतांचं नियंत्रण आहे बरं का, तसं बघायला गेलं तर. हे बघा, आता माझ्याकडे बघा तुम्ही. हां, ही पापणी माझ्या डोळ्याची बघा. हां, ही पापणी खाली आणण्याचं आणि वर नेण्याचं सामर्थ्यसुद्धा या जीवामध्ये नाही मंडळीनं. आहे का तुमच्या शक्ती? नाही. पापणी उचलायची साधा ताकद कोण देते? भगवंताने ठरवलं तर कायमची बंद करू शकतात ते. मालक कोण आहे? मालक कोण आहे? आपण मालक आहे का? हा हात आहे इथे. खाली घेतला मी, मला वाटलं म्हणून खाली घेतला. ठीक आहे, तुम्हाला वाटलं म्हणून खाली घेतला, मला वाटलं म्हणून वर केला. ठीक आहे, पण ह्याला देणारा शक्ती कोण आहे? भगवंताने ठरवलं तर कायमचा खाली पडू शकतो असा हात. बरोबर आहे का? मालक भगवंत आहेत, या इंद्रियाचे स्वामी भगवंत आहेत. म्हणून भगवंताचं एक नाव काय? ऋषिकेश. आणि म्हणून भगवंतांना इथं वर्णन केलेलं आहे गुडाकेशेन भारता. आता अर्जुनाला एक नाव संबोधन केलेलं आहे. आता भगवद्गीता वाचत असताना अनेक नावं येणार आहेत. त्यामध्ये भगवंताची पण नावं येणार आहेत आणि अर्जुनाची पण नावं येणार आहेत. जसं पार्थ पुढे येणार आहे आता नाव पुढच्या श्लोकामध्ये, तेव्हा मी सांगेन. पार्थ म्हणजे काय? पार्थ शब्दाचा अर्थ काय? नावं तर ठेवतो आपण मुलांची, पण अर्थ माहीत नसतो. पार्थ म्हणजे पृथेचा पुत्र पार्थ. पृथा कोण? कुंती. कुंतीचं नाव होतं पृथापूर्वी, तर ते नंतर झालं कुंती. सांगण्याचा उद्देश मंडळीनो की आता अर्जुनाला इथं गुडाकेश म्हटलेलं आहे. ते का म्हटले अर्जुनाला याची चर्चा आज आपल्या श्लोकामध्ये प्रामुख्यानं होणार आहे. आणि पुढेही म्हटलेलं आहे भारत. भारतसुद्धा अर्जुनाचंच नाव आहे. भारत म्हणजे भरत वंशामध्ये प्रकट झालेला भारत. जसं आपल्या देशाला नाव पडलं भारत, तर भरत नावाचा एक राजा होऊन गेला, त्याच्यावरून आपल्या देशाला नाव पडलं भारत. आणि म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे. भारत, अर्जुनाला भारत म्हटलेला आहे. आणि गुडाकेश म्हटले. गुडाकेश या शब्दाचा अर्थ मंडळीनं आहे ज्याने निद्रेवर विजय प्राप्त केलेला आहे, ज्याने झोपेवर विजय प्राप्त केलेला आहे. म्हणजे तो झोपत नाही. तुम्ही झोपता का? कधी? प्रवचनामध्ये नाही, प्रवचनात नाही. हे खरंच एक वैशिष्ट्य आहे तांदळवाडीच्या भक्तांचं की कुणी झोपत नाही. महूदमध्ये कमीत कमी एक तरी सापडतो, एक तरी सापडतो. काही काही जण घोरताना पण सापडतात मला. कारण काही म्हातारे लोक आहेत, त्यांना खुर्ची दिलेली बसायला. आम्ही खुर्चीवर बसलं की जरा रेटून बसतात, मधनंच आवाज येतो. आणि घोरणारे पण आहेत. पण इथे चांगलं आहे की कोणी घोरत नाही आणि झोपत तर नाहीच नाही. तर झोपणं जे आहे, गुडाकेश म्हणजे झोपेवर विजय प्राप्त केला आहे. झोपेवर कसा विजय प्राप्त करायचा मंडळीनो, तर इथं सांगितलेलं आहे. अर्जुनाच्या बाबतीमध्ये एक कथा येते मंडळीनो. बघा, अर्जुन जो आहे, अर्जुन रथावर बसलेला आहे. भगवंताला रथ घेऊन जायला सांगितलेला आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा द्रोणाचार्य जे गुरु आहेत, गुरुकुलमध्ये शिकताना एक घटना घडते. काय घटना घडते की गुरुकुलमध्ये जे सेवेसाठी लोक आहेत किंवा जे मित्रमंडळी आहेत, त्या सर्वांना द्रोणाचार्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. काय सांगितले माहिती आहे? की अर्जुनाला अंधारामध्ये जेवण करू देऊ नका. काय म्हटलेलं आहे? अर्जुनाला रात्री अंधारामध्ये जेवण करू देऊ नका किंवा जेवायला वाढू, असा आदेश दिला होता द्रोणाचार्याने. का दिला होता? कारण एक द्रोणाचार्यांना माहिती होतं. मग एके दिवशी अशी घटना घडली की अर्जुनाला रात्रीची वेळ झाली जेवायला, आणि जेवायला बसले होते बाहेर असं अंगणामध्ये.
अचानकपणे सोसाट्याचा वारा सुटला. वारा सुटला आणि जो दिवा लावला होता तो दिवा विझला आणि त्यामुळं ताटात काय आहे ते दिसेना. पण त्याच वेळेला अर्जुन जो आहे त्याने काय केलं, बरोबर तोच पदार्थ घ्यायचा त्याला जो पाहिजे होता तो. अंधारामध्ये पूर्ण काळा कुट्टा अंधार आहे, ताट पुढे वाढलेलं आणि अर्जुन जेवत आहे. जेवताना बरोबर अर्जुनाचा घास जी भाजी पाहिजे किंवा जे पाहिजे ते बरोबर उचललं जायचं आणि तोंडात जायचं. मग अर्जुनाला आश्चर्य झालं, म्हणले अरे काही दिसत नाही पुढं तर, पण बरोबर जी पाहिजे ती भाजी येते, बरोबर सगळं होतं आहे. आणि त्या दिवशी अर्जुनाला समजलं की मी रात्रीसुद्धा पाहू शकतो, अंधारामध्ये पाहू शकतो. हे अर्जुनाला समजलं पहिल्यांदा. मग त्याने विचार केला अर्जुनाने की मी आता काय करतो, ही जी युद्धाची तयारी आहे, धनुष्यबाण कसा चालवायचा, ही धनुर्विद्या आहे, याचा सराव प्रॅक्टिस मी काय करतो, रात्री करून बघतो. कारण जो पेटलेला विद्यार्थी आहे तो रात्रभर अभ्यास करतो, दिवसभर अभ्यास करतो. जो आळशी आहे तो नाही करत. ह्याला आता हा विद्यार्थी एकदम तडफदार विद्यार्थी आहे गुरुकुलमधला, त्याने रात्री पण प्रॅक्टिस, त्याला वेळ कमी पडायचा ना, झोपायला लागायचं सगळ्या पोरांबरोबर रात्र झाली की. पण आता त्याला समजलं, तो रात्रीच गेला आणि धनुष्याला बाण लावला अर्जुनाने. त्याचा टणकार झाला, असा आवाज झाला, त्या आवाजाने द्रोणाचार्य जागे झाले. रात्रीच्या वेळेला कोणी धनुष्याला बाण लावला? हे कोणी करू शकत असेल तर म्हणे बघितलं तर अर्जुन उठून प्रॅक्टिस करतोय धनुष्यबाण चालवायची. अशा प्रकारे द्रोणाचार्यांना कळलं की याला रात्री कोणीतरी जेवायला वाढलेलं आहे अंधारात. कारण त्याला अंदाज आलेला आहे. गुरूंना सगळं माहिती असतं बरं का. आपल्याला वाटते गुरु म्हणजे काय, साधारण माझ्यासारखाच हाडामासाचा माणूस आहे, तो पण हरे कृष्णाचा जप करतोय, त्याकडे मंत्रसुद्धा वेगळा नाही. गुरु म्हणजे वेगळा मंत्र पाहिजे ना. अरे देवाचं नाव तेच की, गुरुला घेतलं काय तुम्ही घेतलं काय. बरेच लोक वेगळा मंत्र जप करतात काहीतरी, शिष्याला वेगळा देतात, त्यात पण पार्सलिटी करतात, भेदभाव करतात. असं नसते, मंत्र सर्वांना सारखाच आहे. तुकोबारायांनी रामकृष्ण हरी म्हणले तर सगळ्यांनी खाली रामकृष्ण हरीच म्हणायचं आहे. म्हणजे गुरूंना साधारण समजणे हा एक अपराध आहे. गुरूंना तुम्ही नाही समजू शकत. इथे द्रोणाचार्यांना आधीच माहिती होतं, अर्जुन जर रात्री अंधारात जेवला तर त्याला कळणार आहे की तो रात्री पण जागू शकतो आणि करू शकतो. असं म्हणलेलं आहे. अर्जुनाला रात्रीसुद्धा सगळ्या गोष्टी कळायच्या, तो झोपत नव्हता. तर असं एक वर्णन आलं. म्हणून या ठिकाणी शब्द आलेला आहे, गुडाकेशेन भारता. द्रोणाचार्यांना असं का करत होते द्रोणाचार्य? कारण द्रोणाचार्यांना अर्जुन हुशार आहे माहीत झालं होतं. कसं? कारण द्रोणाचार्य जे आहे, द्रोणाचार्यांनी त्या ठिकाणी एकदा काय केलं, त्यांचा मुलगा होता ना अश्वत्थामा. मग सगळ्या मुलांना गुरुकुलमधले काय करायचे, जावा रे नदीवरनं पाण्याची घागरी भरून आणा. म्हणजे पाण्याची घागरी आणायला गेले की ते नदीमध्ये पाणी भरायचे, तोंड बारकी बारकी घागरीची भरायला वेळ लागायचा आणि घेऊन यायचे. द्रोणाचार्यांनी काय केलं, आपल्या मुलाला मोठ्या तोंडाची घागर दिली, पटकन भरून यायचा, जरा लवकर आला, 1-2 मंत्र एक्स्ट्रा शिकवायचे त्याला. गुरुजींनी असं करणं चांगलं नाही. सगळ्या मुलांबरोबर आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे ना. गुरुजींना असं वाटलं पाहिजे की सगळ्या मुलांचा नंबर आला पाहिजे. गुरुजी काय करतात, शाळेमध्ये पोरांना नादी लावतात काहीतरी आणि आपल्या मुलाला MTS, NTS, मंथन, अकॅडमी सगळं शिकवतात घरी. अरे सगळ्यांना शिकवा ना शाळेमध्ये, त्यांचा पण नंबर येऊ द्या ना. हे संतांचं लक्षण नाही आहे. तर ते काय करते द्रोणाचार्य, आपल्या मुलाला वेगळं शिकवायचा प्रयत्न. मग अर्जुन त्याचा बाप होता. अर्जुनाने काय केलं, जो काही असा शिकला होता एक मंत्र, त्या बाण असा सोडायचा, मंत्र म्हणायचा की बाण सोडल्यानंतर ती घागर भरायची, ॲटोमॅटिकच भरायची. ती जी घागर आहे ती ॲटोमॅटिकच भरायची. मग अश्वत्थामा पटकन यायला लागला, त्याच्या पुढं अर्जुन पळत यायचा, पुढे येऊन बसायचा. त्यामुळे
त्या अश्वत्थाम्याला शिकवता शिकवता अर्जुनाला सुद्धा सगळं शिकवावं लागलं. कधी कधी मुलांनी सुद्धा हुशार व्हावं लागते मास्तरपेक्षा. हां, त्यामुळे त्या अर्जुनाला भरपूर विद्या शिकवाव्या लागल्या. म्हणून हे जे द्रोणाचार्य गुरुजी आहेत ना, यांनी थोडा पक्षपात केलेला आहे, नाही असं नाही. पण त्यांना कळलं होतं की अर्जुन हा फार हुशार आहे, म्हणून त्यांना ते आवडायचं सुद्धा. माझा विद्यार्थी एवढा पॉवरफुल आहे अर्जुन. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं काय, रात्री त्याला जेवायला अंधारामध्ये देऊ नका. त्याला अजून एक गोष्ट कळेल की तो रात्रीसुद्धा धनुष्यबाण चालवू शकतो. नंतर मात्र मग हा फार शक्तिशाली होईल, कोणाला ऐकणार नाही थोडंसं. आणि अशा वागण्यामुळेच कदाचित द्रोणाचार्यांचं सुद्धा नुकसान झालेलं. एकतर मुलगा वाईट नादाला लागला, मास्तर लोकांची पोरं चांगली निघत नाहीत. बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय, दुसऱ्याच्या लेकराला जर चांगलं शिकवलं तर त्या मास्तरची पोरं शिकतील ना. ज्या मास्तरांनी नुसतं पगार खाल्लेत सरकारचे, त्यांची पोरं दारू पितात. मी बघितलंय. इथं कोणी मास्तर असेल तर वाईट वाटून घेऊ नका, मी काही कोणाला बोलत नाही. हां, त्या प्राथमिक शिक्षकाला तर लाख लाख पगार आहेत. काय गरज आहे, मला प्रश्न पडते. काय प्रभूजी, अहो असते भरपूर काम असते, तांदूळ वाटायचं आहे, मतदार याद्या बनवायच्या, हे करा ते करा, भरपूर काही असते. असू द्या, मला कोणाला काही म्हणायचं नाही. पण मला सांगायचं होतं की गुरु द्रोणाचार्य, त्यांच्यावर एक वेगळं प्रवचन होऊ शकते खरं तर, पण ते आपल्याला नाही करायचं. द्रोणाचार्य जे आहेत त्यांचाही वध झालेला आहे माहिती तुम्हाला. महाभारतामध्ये मरावं लागलं त्यांना, द्रोणाचार्याला. आणि म्हणून या ठिकाणी आता गुडाकेशीनं आपला विषय चालला होता, अर्जुन रात्री झोपत नाही. अजून एक कथा आहे, मी तुम्हाला सांगतो महाभारतातली. ते ओघाणं आलं की असं होतं. दिवस 13, महाभारताचं युद्ध किती दिवस चाललं, 18. त्यातला दिवस 13 अर्जुनासाठी फार बेकार दिवस होता. 13व्या दिवशी अर्जुनाचा सुभद्रा पुत्र अभिमन्यू मारला गेला. त्या चक्रव्यूहामध्ये अडकला. 16 वर्षाचं पोरग अर्जुनाचं. आणि ह्या मोठ्या मोठ्या स्वतःला शूरवीर समजणारे कर्ण, शकुनी मामा आणि या सर्वांनी मिळून त्या अभिमन्यूला मारलं. वय कमी आहे, 18पेक्षा कमी आहे. लहान मुलाला मारायचा अधिकार नाही शास्त्रानुसार, तरीसुद्धा मारलं हो त्याला. आणि मग ते पण कपटाने मारलं, कारण तो हारायलाच तयार नव्हता. 16 वर्षाचा होता पण तो मरतच नव्हता. आणि त्यामध्ये सगळ्या 2 व्यक्ती होते नालायक. पहिला कर्ण आणि दुसरं जयद्रथ. 13वा दिवस संपला, युद्ध सूर्यास्त झाला, युद्ध संपलं. आणि अर्जुनाला समजलं माझा मुलगा मारला गेलेला युद्धामध्ये. अर्जुनाने संकल्प केला, उद्या संध्याकाळी सूर्य अस्ताला जायच्या अगोदर माझ्या मुलाला मारणारा हा जयद्रथ मेलेला असेल माझ्या हातून. नाही मेला तर मी चिता रचून त्यामध्ये उडी मारेन, मी आत्मदहन करेन. असा अर्जुनाने संकल्प केला. श्रीकृष्णाने डोक्याला हात लावला, तुम्हाला नुसतं संकल्पच करायला येतात मोठे मोठे, फेडायचं आम्हाला आहे, इकडं निस्तरायचं आम्हाला आहे, देवाला कोडं. या अर्जुन सारखा संकल्पच करायचा, ह्याला असा करीन त्याला तसा करीन, नाहीतर मी मरेन. अरे कशाला एवढे मोठे संकल्प घेतो, श्रीकृष्ण म्हणायचे. आता ती उद्या संध्याकाळी नाही मारला तर तुला मारावं लागेल. मारायचा संकल्प ठीक आहे हो, पण नाही मेला तर मी तू मारणार. मी इथं कशासाठी आलोय, तुम्हाला जिंकून देण्यासाठी. तुम्ही म्हणजे मलाच कोड्यात टाकताय. हे मध्ये पडणाऱ्या माणसाचंच मरण आहे, भांडण त्यांचं. आता श्रीकृष्णाला काय काय करायला लागते बघा. दिवस उजडला, युद्ध सुरू झालं. मग अर्जुनानं प्रतिज्ञा घेतली मारायची या जयद्रथ नावाच्या व्यक्तीला. हे सगळ्याला कळलं पलीकडं. मग त्यांनी काय केलं, जयद्रथला लपवून ठेवला. त्याला पुढंच येऊ दिलं नाही. जयद्रथला संध्याकाळ होत आली तरी पुढे येऊ दिलं नाही. तशी दुपार होऊन गेली ती बरं का, दुपार झाली होती म्हणा समजा. भगवान श्रीकृष्णाने विचार केला,
म्हणले आता संध्याकाळ होत आलेली आहे, पण आता तरीसुद्धा काही जयद्रथ मारलेला, आता ह्यो जर नाही मारला तर काय होईल, अर्जुन आता मरणार. देवाला कोड. भगवंतानी काय केलं, भगवंतानी सुदर्शन चक्र, बोल, सुदर्शन चक्र भगवंतानी सोडलं असं आडवं. ते एवढं मोठं आहे चक्र भगवंताचं की सूर्य झाकला गेला. काय गेलं, दुपारचा सूर्य झाकला गेला आणि अचानक अंधार पडला आणि सगळे म्हणले अरे, सगळ्यांना आश्चर्य झालं, मावळलं कसं काय, आता तरी उजडलं होतं, अजून दुपार वाईतवरच मावळलं कसं काय. सगळ्यांना आश्चर्य झालं की मावळलं कसं काय. झालं लगेच शंख वाजला, पो, सूर्यास्त झालेला आहे, युद्ध बंद करा, नियम आहे, सूर्य मावळला की युद्ध करायचं, युद्ध थांबवा म्हणले सगळे. युद्ध थांबलं तिकडं महाभारतामध्ये. आणि युद्ध थांबल्यानंतर सगळेजण आपले अस्त्र शस्त्र टाकून निघाले आपल्या तंबूकडे. तंबूकडे निघाल्यानंतर बघा, भगवंतानी फसवायचं ठरवलं ना, तुम्ही किती शहाणे बाणा. हा, कृष्ण फार चतुर आहेत. सगळ्यात मोठे फसवणूक करणारी व्यक्ती कोण आहे, श्रीकृष्ण. आपण काय फसवतोय हो, जर फसवायचं ठरवल्यानंतर श्रीकृष्णासारखं कोणीच फसवू शकत नाही. भगवान श्रीकृष्णाने काय केलं, सगळे निघाले माघारी आणि तो जयद्रथ हसायला लागला आणि पुढे आला. हा, 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 आता पेटवाचिता म्हणे, सूर्यास्त झालेला आहे, तू मला मारतो म्हणला होता, मारलं नाही, अर्जुना ये बाहेर म्हणे, आता चिता तयार आहे म्हणे, कर आत्मदहन म्हणले. चिता रचली, अर्जुन आत्मदहन करणार, सगळे टाळ्या वाजवायला आले. आता कसं वाटतंय, लय संकल्प करतो काय, सगळे आले आणि तो जयद्रथ बी पुढे आला, तिकडं पुढं झाला अर्जुनाच्या. आता अर्जुनाला आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. अर्जुन आत्महत्या करायला लागला. इतक्यात भगवंताने ते सुदर्शन चक्र काढून घेतलं आणि पुन्हा उजडलं. परत सूर्य दिसायला लागला. काय झालं म्हणजे सगळं असं कसं काय झालं. परत सूर्य दिसायला लागला. सूर्य दिसायला लागला तर जयद्रथ हल्ला आणि भगवंत अर्जुनाकडे बघितले. अर्जुन बी कोणतं, अरे काय झालं, अर्जुनला पण कळलं नाही. अरे बघतोस काय म्हणले, उचल धनुष्यबाण, तो बघ म्हणले सूर्य, तो बघ म्हणले जयद्रथ, मार म्हणले. मग अर्जुनाने धनुष्याला बाण लावला, बाण सोडला आणि जयद्रथला उडवला. हा, श्रीकृष्णांना काही काही लोक मानत नाहीत ह्याच कारणामुळं. ते म्हणते ते नियमाच्या विरोधात जाणारा माणूस आहे, हे नियम सगळे धाब्यावर बसवते. नियम धाब्यावर नाही बसवते, तुम्हाला नीट करते ते. हां, तुम्ही नियम आधी धाब्यावर बसेल त्याचं काय करायचं. हां, म्हणून कृष्ण भक्त सुद्धा चतुर, कृष्ण भक्त बडा चतुर म्हणलेला आहे. असं कधी कधी असं लोकांना वाटतं हे भक्त म्हणजे वैष्णव हरे कृष्णवाले म्हणजे फार नम्र, असं काही नाही, समजू नका. आम्ही वैष्णव मेणाहुणी मऊ वज्राहुणी कठोर, आम्ही नम्रच आहे, मेणापेक्षा मऊ आहे आम्ही. पण वेळ आली तर आम्ही वज्रापेक्षा सुद्धा कठोर आहे धर्माचं रक्षण करण्यासाठी. अलग लक्षात, साधू संतांनी रक्त सांडलेलं आहे धर्माचं रक्षण करण्यासाठी. हा आपला इतिहास आहे. इथे जयद्रथ जो आहे, या जयद्रथाला उडवलं आणि त्यानंतर एक घटना घडते. आता मात्र दुर्योधन पेटलेला आहे, ह्या कृष्णाने फसवलेला आहे म्हणे, चिटिंग केलेलं आहे कृष्णाने, आता आपण मी चिटिंग करायची म्हणले. सूर्य मावळल्यानंतर आता युद्ध बंद करायला पाहिजे होतं की नाही. दुर्योधन म्हणला आता काय ऐकायचं नाही म्हणला, ह्याने अशी गडबड केलेली आहे ना, आता रात्रभर युद्ध चालू राहणार म्हणले, आता युद्ध बंद करायचं नाही म्हणले. हा 14वा दिवस महाभारतातला असा दिवस आहे ज्या दिवशी दिवसा पण युद्ध झालं आणि रात्री पण युद्ध झालं. रात्री पण युद्ध चालू झालं, सगळे मारामारी मारामारी. सूर्य मावळा, अरे काय तुमच्यामध्ये या सैनिकांचं बघा ना, काहीतरी दिवसभर भांडणं करते, अजून जेवली नाही ती, भुका लागल्या, त्यांना सोडलं सुद्धा नाही, युद्ध करतेत, झोपेत युद्ध करायला लागले, सगळे पेंगायला लागले सगळे सैनिक. रात्र झालती ना, पेंगतच सगळे लढायला लागले. आणि त्यात काय झालं, अर्जुनाने बघितलं की आपल्याच सैनिकाला आपलेच सैनिक मारायला लागले झोपेत. पांडवांचे सैनिक पांडवांच्या सैनिकाला मारायला लागले, कौरवांचे सैनिक कौरवांच्याच सैन्याला मारायला लागले.
पण अर्जुन मात्र झोपलेला नव्हता. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. अर्जुन तेवढ्याच त्वेषाने लढत होता आणि अर्जुनाला हे कळालं की माझे सैनिक झोपलेले आहेत. याचा अर्थ अर्जुनाने झोपेवर विजय प्राप्त केलेला हे सिद्ध होतं इथं. तो झोपला नव्हता. आणि नंतर काय झालं? अर्जुन म्हणले काय टाईम प्लीज, फुल स्टॉप, थांबा म्हणले, थोडं थांबा म्हणले, थोडं थांबा. आपण काय करू म्हणले, आता अंधार पडलाय, काही दिसत नाही. मग आता जो अमावस्याकडे चाललेला ना, हे एकादशी दिवशी गीता सांगितलेली आहे. चंद्र अमावस्याकडे चाललेला आहे म्हणजे थोडा उशिरा उगवतो. मग ते काय म्हटले, थोडं थांबा, आपले सैनिक आपल्याला मारायला लागलेत म्हणले, युद्ध थांबवू आपण म्हणले. अर्जुनाने घोषणा केली आणि सगळे शांत झाले. आणि चंद्र उगवल्यानंतर रात्री 9-10च्या नंतर आपण युद्ध करू म्हणले. तर खाऊन पिऊन आराम करून घेऊ म्हणले 2 तास. मग सगळे युद्ध थांबलं. आणि मग त्यानंतर चंद्र उगवल्यानंतर मग 3 घंटे परत युद्ध झालं जवळपास. मग पहाटेपर्यंत परत सकाळी सूर्य उगवला, सगळ्यांनी आचमन केलं. दुसरा दिवस सुरू झाला 15वा युद्धाचा. पण रात्री चर्चा होते द्रोणाचार्यांची. तो जो दुर्योधन आहे तो द्रोणाचार्यांना, गुरुजींना विचारतो, गुरुजी हा अर्जुन फार थकलेला आहे, ह्याला मी मारू शकतो म्हणले. रात्रभर हा झोपलेला नाही म्हणे. गुरुजी म्हणले मूर्ख आहे म्हणले तू. अरे तो अर्जुन आहे म्हणले, तो झोपत नाही म्हणले. आत्ता या सध्याच्या घडीला स्वर्गातले सगळे देव गंधर्व सगळे जरी आले तर सगळ्याला पराभूत करू शकतो अंधारामध्ये एकटा अर्जुन म्हणले. एवढी ताकद अर्जुनामध्ये आहे म्हटले. तो असलं काही डोक्यात काय नको म्हणले. आता ती झोप आली असेल त्याला मारतो मी. याच्यावरून हे सिद्ध होतं की अर्जुन याने झोपेवर नियंत्रण प्राप्त केलेलं आहे. म्हणून त्याचा इथं शब्द वापरलाय गुडाकेश. अर्जुनाने झोपेवर नियंत्रण प्राप्त केलेलं आहे मंडळीनो. तुमचं आहे का नियंत्रण झोपेवर? माझं तर नाही. चव्हाण सर नाही. किती वाजता झोपता रात्री? 10 वाजता. एवढे वेळ काय? श्रील प्रभुपाद महाराज म्हणतात की कमीत कमी 6.5 तास झोप घ्यायलाच पाहिजे. कमीत कमी. जास्तीत जास्त काय 10 तास घ्या असं म्हणत नाहीत ते. पण आपण सामान्य जीव आहे, शरीर आहे. शरीराला झोप ही पाहिजेच. कमीत कमी 6-6.5 तास झोप सलग पाहिजे. मधनंच मोबाईल उठला ती चालत नाही. समजलं का? मोबाईल वाजला मधनंच उठला ती झोप मोड झाली. कमीत कमी 6-6.5 तास झोप सलग घ्या. मोबाईल लांब ठेवून किंवा स्विच ऑफ करून झोप घ्या. शरीरासाठी आवश्यक आहे झोप. पण एक वेळ अशी येते मंडळीनो की झोपेवर पण नियंत्रण प्राप्त करू शकतो. या संस्थेचे संस्थापक आचार्य, इस्कॉनचे संस्थापक आचार्य स्वामी प्रभुपाद यांनी झोपेवर विजय प्राप्त केला होता. हे जे ग्रंथ बघताय तुम्ही, ही गीता वगैरे लिहायचं सोपं आहे का? असे 70-80 ग्रंथ लिहिले मोठे मोठे त्याने. वय वर्ष 70च्या पुढे, 75-80 वय झाले महाराजांचं. आणि प्रभुपाद महाराज रात्रभर जागायचे. कधी कधी अर्धा 1 तासच झोपायचे फक्त, असं वर्णन आहे. रात्रभर लिखाण करायचे. कारण दिवसभर फिरावं लागायचं लोकांना प्रचार करायला, सत्संग कथा कीर्तन, वेळच नव्हता लिहायला. म्हणून रात्रभर लिहायचे. आणि रात्रभर लिहिताना कधी कधी तर असं यायचा प्रसंग की झोपतच नव्हते महाराज. आणि म्हणून 10 वर्षामध्ये पृथ्वीचं 14 वेळा भ्रमण करून 108 मंदिरं जगाच्या पाठीवर उभा केली प्रभुपाद महाराजांनी. म्हणजे सांगण्याचा उद्देश, कसं शक्य एवढ्या 80 वयाच्या म्हाताऱ्याला इथं सत्संगाला बसा येईना लोकांना? पाय काय पसरते ती, कसं काय वाटतं. कधी एकदा ती कसं अवघडल्यासारखं होतंय. वय झाल्यानंतर कसं करणार? खाली बसता येत नाही आपल्याला. प्रभुपाद महाराजांनी 75-80च्या वयामध्ये प्रभुपाद महाराजांनी जगात 108 मंदिर उभा केली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे किती कष्ट घेतलं असेल. झोपून जमलं असतं का? झोपले नाहीत. प्रभुपाद महाराज कधी झोपले नाहीत. एवढं त्यांनी कष्ट केलं. म्हणून झोपलं पाहिजे. आता झोपेचा विषय निघाला म्हणून सांग. उत्तम झोप म्हणजे काय? कधी होते उत्तम झोप? विज्ञानाने सुद्धा हे सांगितलेलं आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे.
अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, हेल्दी, वेल्दी आणि वाईज, असं आपल्याला इंग्रजीमध्ये म्हणलेलं आहे. आणि म्हणलं का मध्ये मी अँड काय मराठी इंग्रजी मिक्स, मला काही येत नाही, मी काही शाळेत गेलो नाही. तर सांगायचं काय विषय, लवकर झोपे लवकर उठे त्याला देव बुद्धी दे, मराठीमध्ये चांगली बुद्धी देतो, शक्ती देतो, असं म्हणलेलं आहे. की आता तुम्ही किती वाजता झोपणार, तर साधारणपणे आता वाजलेले आहेत 8:30. तर संध्याकाळी 8 ते 9ची जी झोप आहे, 1 तास झोपला तुम्ही, 8 ते 9 झोपला समजा, तर ते पहाटे 12 नंतर 12 ते 2 वाजेत 2 तास झोपल्यानंतर जे फळ तुम्हाला मिळणार आहे शरीराला, ते फळ तुम्हाला 7 ते 8 1 तासामध्ये मिळू शकते, असं विज्ञानाचं म्हणणं आहे. जर तुम्ही 9ला झोपला 9 ते 10 तर पहाटे 2 ते 3 4 5 पर्यंत 3 तास झोपून जे फळ मिळणार आहे ते केवळ तुम्हाला 9ला झोपल्याने मिळेल, 9 ते 10. आणि जर तुम्ही 10ला झोपला 10 ते 11 तर पहाटे 4 तास झोपावं, त्याचं जे फळ आहे तर ते इकडं भेटतंय. सांगण्याचा उद्देश आहे मंडळीनो, की जेवढं लवकर झोपेल तेवढा जास्त लाभ आहे. म्हणून असं काही नाही, तुम्ही रात्री 12 ते 6 झोपला, किती तास झाले, 6 तास. तर 6 तास जर तुम्हाला वाचवायचे असतील तर तुम्ही काय करा, संध्याकाळी 2 तास झोपा, 8 ते 10 झोपा, 10ला उठा, तुम्हाला 6 तास झोपल्याचं फळ मिळेल. म्हणजे लवकर झोपण्याचं महात्म्य आहे, की लवकर झोपल्यानंतर शरीराची जेवढी भूक आहे, झोपायला जेवढं पाहिजे ते लवकर भरून निघतं. म्हणून शास्त्र बोलतं की तुम्ही लवकर झोपा. तर आजकाल लवकर तर कोण झोपत नाही, आणि मोबाईल काय झोपू देत नाही. पहिलं नाईलाज होता हो, काय जरी झालं तरी किती वेळ गप्पा मारणार कोण आहे, शेवटी झोपावंच लागायचं. माताजी लोक तर काय स्वयंपाक झाला सगळं आवरलं, थोडं गप्पा मारल्या परत झोपायचंच आहे की. पण मोबाईल आणि टी व्ही आल्यामुळं काय कोणाची गरजच नाही आपल्याला, बरोबर आहे नाही. मग आता पहिले टी व्ही होते, शेवटी काय एखादा हॉल असला ते म्हणायचे मला झोपली कटाळा आला बंद कर टी व्ही, ते पण नाही आता विषय काय. आता हेडफोन लावा मस्तपैकी, स्वतःचा टी व्ही आपल्याकडे आहेच, मोबाईल आहेच, आणि झोपतच नाही. त्याचा विषय आपला नाही, कारण ते फार भयानक आहे. की झोपेत कधीही मोबाईल पाहू नये. तुम्हाला मोबाईल बघायचा आहे, खुर्चीवर बसा, बघा सगळं, 2 तास बघा, 10 तास बघा, बंद करा आणि निवांत झोपा. समजलं का. झोपेत ते तास 2-2 तास असं बघ झोपायचं, ते चांगलं नाही आहे, शरीरासाठी चांगलं नाही आहे. आणि जवळ ठेवूच नका मोबाईल, पहिली गोष्ट, ते पण चांगलं नाही, कामापुरतं वापरा. सांगण्याचा उद्देश होता की झोपेवर नियंत्रण, झोपेवर नियंत्रण घ्यायचं असेल, जो चांगली झोप घेतो तो चांगलं कार्य करू शकतो दुसऱ्या दिवशी. झोप नाही झाली काय होतं. म्हणून लवकर घ्या, भरपूर झोप घ्या, लवकर घ्या. आणि पहाटे पहाटे असं शास्त्र बोलतंय, माझं काय म्हणणं नाही, आणि कदाचित मीही त्याचं पालन करू शकत नाही, पण मी सांगू शकतो तुम्हाला. पहाटे असं म्हणलेलं आहे, ते पुढे येईल, या निशाचर पुढे येणारच आहे गीतेमध्ये. पहाटे का उठायचं लवकर, तर पहाटे उठायचं लवकर कारण सगळं जग झोपलेलं असतं. राक्षसी वृत्तीचे रजोगुणी तमोगुणी लोक झोपलेले असतात, शांतता असते. अशा वेळेला भक्तांनी उठावं, साधकांनी उठावं, आणि त्या वेळेला नामस्मरण होतं. म्हणून पहाटे सूर्य उगवण्याच्या अगोदर 1.5 तासाचा जो वेळ आहे त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणलेला आहे. काय म्हणलेलं आहे, 1.5 तास आधी, साधारणपणे 4:30 वाजता, 4 ते 4:30 वाजता भक्तांनी उठावं. आणि काय करावं, मोबाईल पहावा नाही, काय करावं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. हे सकाळी करण्याचं साधन आहे. सकाळी केलं तर सत्वगुण, चांगलं नामस्मरण, जप, वाचन, अध्ययन सगळं होणार. दुपारी रजोगुण, सगळं धाडधूड 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 चालूच आहे दिवसभर, रजोगुण. आणि संध्याकाळी तमोगुण. त्यामुळे संध्याकाळी काय नामस्मरण हे काय करण्याचं हेच नाही आहे. म्हणून सकाळी लवकर उठायचा विधी आहे. आणि सकाळी लवकर पोट पण साफ होतं. आपल्या पोटामध्ये विष तयार होतं, विष हे आपण खातो का, याचं एक आम्ल तयार होतं पोटामध्ये.
आणि आपण जेव्हा विष्ठा मलमूत्र त्याग करतो त्याला चिटकून सगळं ते बाहेर विष पडत असतं टॉयलेटच्या वेळेला. म्हणजे ह्याचं टायमिंग आहे पहाटे 5चं, 5 ते 5:30. त्या वेळेला उठला तरच ते बाहेर पडतं विष. जर तुम्ही नंतर गेला शौचाला 7 वाजता 8 वाजता तर टॉयलेट होते पण विष बाहेर पडत नाही, ते तयार झालेलं शरीरामध्ये. आणि ते विषच शरीरामध्ये रोग निर्माण करतं. जे काही तुम्हाला रोग निर्माण झालेले आजकाल हे सकाळी लवकर न उठल्यामुळे रोग निर्माण झालेले आहेत. लक्षात का? ते विष शरीरामध्ये साचून राहतं. मग शुगर, BP, थायरॉईड आणि बरंच काय काय, हार्ट अटॅकपासून सगळे कॅन्सर आणि हे सगळे रोग वाढत जातात. ह्याची बरीच कारणं आहेत. म्हणून पहाटे 5च्या पूर्वी पोट साफ झालंच पाहिजे असं आयुर्वेद बोलतंय. तर सकाळी लवकर उठण्याचं कारण मी सांगितलं तुम्हाला. एकतर साधन भजन चांगलं होतं, पोट साफ होतं आणि आपण सत्वगुण असतो ना सकाळ सकाळी वातावरणामध्ये. आणि बाहेरची लोकं झोपलेली असतात. बाहेरची लोकं कसे झोपलेले असतात म्हणजे वातावरणामध्ये शुद्धता असते सकाळच्या आणि साधकासाठी ते वातावरण चांगलं असतं. तर दुसरं एक कारण, सूर्य उगवण्याच्या अगोदर उठलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. कारण सूर्य आपल्याला चांगलं आरोग्य प्रदान करतो. मग समजा पंतप्रधान येणार आहे आता इकडे आपल्या गावामध्ये आणि ते काय करणार आहेत, स्कीम घेऊन आलेले आहेत. तर काय स्कीम आहे, तुम्हाला सर्वांना एक फॉर्च्युनर गाडी देणार आहेत 50 लाखाची. प्रत्येक घराला एक गाडी भेटणार आहे. मग कोण शहाणा किंवा कोण वेडा असा असेल या गावामध्ये की जो त्या स्वागताला येणार नाही पंतप्रधानाच्या, असा येडा एखादा आहे तुमच्याकडे? फॉर्च्युनर म्हणल्यावर काय, आम्ही काय सगळं बंद करून येतो म्हणा, उपवास धरायला सांगा 4 दिवस. पंतप्रधान येणार म्हणल्यानंतर तुम्ही येणार की नाही? येणार की नाही? यायलाच पाहिजे. फॉर्च्युनर पाहिजे की नाही? हां, मग म्हणले ठीक आहे येणार. मग सूर्याचंही तसंच आहे. सूर्य आकाशामध्ये वर आला त्याच्या स्वागताला तुम्ही उभा राहिलंच पाहिजे. जे लोक सूर्याच्या स्वागताला उभा राहतील त्यांना सूर्यदेवता उत्तम आरोग्य देईल. इकडं सूर्य उगवलाय आणि तुम्ही वाकळतच आहे, अजून गुंदडी पाघरून झोपलाय, मग ते आजारी पडण्याची लक्षणं. आलं लक्षात? म्हणून दरिद्रपणा येतो. म्हणून सूर्य चांगलं आयुष्य प्रदान करतो आणि नुसतं उठल्याने वळत नाही, उठून नामस्मरण करून त्या सूर्याला सुद्धा प्रणाम केला पाहिजे. समजलं का तुम्हाला? तर अशा प्रकारे सूर्य उगवण्याच्या अगोदर उठायला सांगितलेलं आहे. जो सकाळी पहाटे 4ला उठतो, 4च्या अगोदर उठतो, पहाटे 4च्या आणि आंघोळ करतो, त्याला म्हणलेलं आहे ऋषी स्नान. काय म्हणलेलं आहे? जे साधू संत ऋषी तपस्वी लोक स्नान करतात त्याचं फळ मिळतं सकाळी 4च्या अगोदर आंघोळ केल्यानं. आणि 4 ते 6च्या दरम्यान जे लोक म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर जे आंघोळ करतात तर त्यांना देवतांचं स्नान म्हणलेलं आहे. म्हणजे देवता थोडे आळशी आहेत, साधू संतापेक्षा देवता थोडे आळशी आहेत, ते सकाळी जरा लेट उठतात. मग जे लोक सूर्य उगवण्याच्या अगोदर आंघोळ करतात 6च्या आधी आणि 4च्या मध्ये, त्यांना देवतांचं स्नान केल्याचं पुण्य लाभतं. आणि जे लोक सूर्य उगवल्यानंतर 6, 6:15 नंतर स्नान करतात, 6:30 नंतर स्नान करतात, त्यांना मनुष्याचं स्नान केल्याचं फळ मिळतं. कोणाचं? कारण जे साधारण मनुष्य आहे, नुसता पोटाला जगायसाठी काम करतो, जगायसाठी जन्म घेतला आहे त्यांनी, असा एक साधारण मनुष्य आहे, त्याचं फळ आहे ते. आणि जो सूर्य उगवून झालेला आहे, 7 वाजून गेलेले आहेत, 8 वाजून गेलेले आहेत, अजूनही अंतर्णात आहे, 8च्या पुढं आंघोळ करतो, त्याला राक्षस स्नान केल्याचं पुण्य का पाप म्हणायचं आता भेटतं. तर राक्षस लोक जे 8 नंतर उठतात त्यांना शास्त्रामध्ये राक्षस म्हटलेलं आहे. माफ करा, आपल्यामध्ये कोणी असेल तर तुमचा व्यवसाय वगैरे काय असू शकतो उशिराचा, मला काही माहीत नाही, पण ते मॅनेज करून घ्या तुम्ही सगळं, कारण मला काही खोटं बोलायचं सवय नाही. जर राक्षस म्हणलं शास्त्रामध्ये 8 नंतर जे उठतात ते. पण आपल्या गावाकडं ठीक आहे, उठावंच लागते,
इकडे कोंबडा ओरडते, तिकडे गाई बैल ओरडते, सगळं चालूच आहे. पण शहरामध्ये खरं तर या अर्जुनाला सुद्धा परास्त केलेलं आहे लोकांनी, इंजिनियर लोकांनी. रात्रभर काम करतात कंपनीमध्ये, रात्रभर काम करतात कंपनीमध्ये आणि दिवसभर झोपतात रूमवर येऊन. असे इंजिनियर लोक आहेत. आणि असलं शिक्षण पद्धती निघालेली आहे. हे शिक्षण म्हणजे फार भयानक आहे. ह्याच्यावर मला बोलायला नाही. मला शिक्षण म्हणलं की लय राग येते, म्हणजे पालकांना लय वाईट वाटतंय. कारण काय केलं आहे, राजकारणी लोकांचे कॉलेज, समजलं का तुम्हाला, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आणि दुसऱ्या राजकारणी लोकांच्या फॅक्टऱ्या पुण्या, मुंबईला, बेंगलोरला. या राजकारण्यांची ही फॅक्टरी शिकवायची आणि तिकडं ती राबवून घ्यायची. तर इकडं ह्याला आईबापाने पैसे घ्यायचे, शिकवायचं, आणि इकडं इंजिनियर करायचा, आणि तिकडं त्याला तर फॅक्टरीमध्ये पुण्या मुंबईला पाठवायचं. तिकडं मजुरासारखं काम करते ते 30-20 हजारावरती. समजलं का. आणि पप्पा कहते हे बडा नाम करेगा, बेटा इंजिनियर बनेगा. असं झालेलं आहे. म्हणजे हे राजकारणी लोकांचीच खेळी आहे सगळी. एकानं कॉलेज काढायचं, एकानं कंपनी काढायची, त्यामध्ये आपलं मरण. आपलं वाटतं आम्ही इंजिनियर झालो. कशाचं काही नाही आहे, या हमालीच आहे सगळी. प्रोफेशनल हमाली, टाय बूट घालून. सांगायचा उद्देश तुम्हाला काय, मला अधिकार आहे कारण मी इंजिनिअरिंग केलेलं आहे. सांगायचा तुम्हाला अधिकार आहे. हे सगळं आम्ही तसे दिवस काढलेले आहेत. भोग करून आता त्याग केलेला आहे. तर सांगण्याचा उद्देश होता मंडळीनं की दिवसा झोपायला शास्त्रामध्ये मना आहे. तर आम्ही झोपतो दिवसा. कधी कधी कंटाळा आला, कधी कधी नामस्मरणच होत नाही, झोप येते, रात्री जे जागरण झालेलं असते, कधी कधी कार्यक्रमामुळे उशिरा गेलेला असतो. तर कधी कधी आम्ही मग पण अर्धा तासाच्या वर नाही. त्याला म्हणलेलं आहे नॅप, पॉवर नॅप. पॉवर नॅप म्हणजे मराठीत काय म्हणायचं, वामकुक्षी, डाव्या कुशीवर झोपायचं. कुठं डाव्या कुशी कळते तुम्हाला, इकडं असं झोपायचं, आणि हाताची उशी करायची, असं झोपायचं. उशीवर नाही डोकं टेकवायचं, असं घ्यायचं आणि झोपायचं. त्याला म्हणतो वामकुक्षी. आणि थोडेसे पाय वर घ्यायचे, जास्त पोटात घालायचे नाहीत, थोडे वर घ्यायचे, असं झोपायचं. एक कमीत कमी 15 मिनटं झोपू शकता. असे असले 20-25 मिनटं, अर्धा तास झोपू शकता. आता हे प्रभूजी नेहमी येतात, त्यांना वाटतं की प्रभूजी झोपलेलं असतं, मी आले तेव्हा दुसऱ्याला प्रवचन देते. मला सगळं माहिती असते, डोळे उघडे असतात माझे. तर त्याला पॉवर नॅप म्हणायचं, त्याला झोपणं म्हणायचं. तेवढं करून उठलं की माणूस फ्रेश होतो. पण जर अर्ध्या तासाच्या पुढे गेला तर मग आंघोळ करावी लागते. अर्ध्या तासापुढे गेला की तमोगुणामध्ये जातो व्यक्ती, त्यामुळे लगे आंघोळ करावी लागते. आलं लक्षात तुमच्या. म्हणून जास्त झोपायचं, दुपारी झोपायचं नाही, आणि रात्री मात्र मग तुम्ही झोपू शकता 6-7 तास. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की झोपेवर विजय प्राप्त करण्यासाठी मनुष्य जीवन आहे. हळूहळू हळूहळू झोप कमी व्हायला पाहिजे. संसारामध्ये पण झोप कमी होते बरं का. काही काहींची झोप उडते टेन्शनमुळं, गोळ्या खावं लागतात झोपेच्या गोळ्यामध्ये. अरे कशाला एवढं टेन्शन घेत आहे संसाराचं, हे नश्वर आहे, मरणारच आहे आपण एक दिवशी सगळे. मला तर टेन्शन आलं ना, मी म्हणतो काय उद्या मरायचं, कशाला विचार करायचा जास्त, कशाला एवढं प्लॅनिंग करायचं 10-20 वर्षाची. टेन्शन एवढं घेऊन आत्ता एवढं दुःखात जगायचं काय गरज आहे का. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. हे झोप जी आहे ना, झोप काही काही लोकांना तशी येते, आणि म्हातारं झाल्यानंतर तर लोकांची झोप उडली बघा. म्हातारे लोक झोपत नाहीत बघा. तरणी लोक निवांत घोरतात, पण म्हातारं ना थोडं कुठं काय चुईचुई चाललं की लगेच काठी वाजवतंय, बघरं तिकडं कोण आहे. आलं का लक्षात. ह्याची पण झोप, तुमची झोप आशीन तशी कमी होणारच आहे म्हातारं झाल्यानंतर. पण भगवंताच्या चिंतनासाठी झोप कमी होऊ द्यायची. तुमची संसाराच्या चिंतनानं झोप उडलेली आहे म्हातारं झाल्यावर, बरोबर आहे का. म्हणून भगवंताचं एवढं स्मरण व्हायला पाहिजे की रात्री झोप नाही आली पाहिजे. समजलं का. संसाराच्या चिंतनानं म्हणत नाही मी, झोप येणारच आहे. अशा प्रकारे आपण झोपेवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करूया. आणि अर्जुन हा गुडाकेश आहे हे आज वर्णन झालं या ठिकाणी. आणि अर्जुनाचा रथ आता 2 सैन्याच्या मध्ये नेलेला आहे. आणि आता इथून पुढं
काय होणार आहे हे सगळ्यांना बघणार. कोण कोण आले? भीष्म, अरे बापरे, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अरे काय हे सगळे माझ्या विरोधामध्ये आलेले आहेत, कसं लढू यांच्याशी, माझे गुरु आहेत, कसं मारू यांना. ही सगळी संभ्रमावस्था, कन्फ्युजन अवस्था जी आपल्या संसारात आपल्या पण डोक्यामध्ये असतेच की. आपलाच बाप आहे पण असं वागतोय, काय करायचं, कसं मारायचं बापाला. बाप म्हणायची लाज वाटते कधी कधी. असे वागणारे बाप पण आहेत की जगात. गीता काय शिकवते हे अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला शिकवते. आपल्या प्रश्नाची उत्तर आपल्याला भेटतात. आपलाच मुलगा असतो पण असं वाटतं की खरंच माझा मुलगा आहे का होई, इतका बेकार वागतो कधी कधी. असे गुण त्या मुलाचे आहेत. त्यावेळेला काय निर्णय घ्यायला पाहिजे माणसानं, ही गीता शिकवते आपल्याला. हे स्ट्रॉंग बनवते गीता, खरं उत्तर सांगते. तर अशा प्रकारे ही गीता जी आहे, भगवद्गीता, हे आपल्याला शिकायची आहे. आणि पुढं आता 24मध्ये दोरी घालून ठेवा. 24पर्यंत आपले श्लोक झालेले आहेत आणि पुढच्या वेळेला 25 पासून आपण घेणार आहे. तोपर्यंत हरे कृष्णा.